नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र CET सेलनं काही दिवसापूर्वी एक पब्लिक नोटीस दिलेली होती. वर्तमान पेपरमध्ये पण काही विद्यार्थ्यांनी वाचलं असेल की अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये त्यांनी वाढ केलेली होती. ती वाढ म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही अतिशय मोठी होती. म्हणजे प्रथम जर जागा आपण स्वीकारली असेल तर 1,000 रुपये, दुसऱ्यांदा नवीन जागा वाटप झाली असेल आणि ती स्वीकारली असेल तर 2,000 रुपये, आणि तिसऱ्यांदा नवीन जागा वाटप झाली असेल आणि ती स्वीकारली असेल तर 3,000 रुपये. म्हणजे या पद्धतीनं एका विद्यार्थ्याला जवळजवळ 6,000 रुपयाचा फटका बसत होता. जेणेकरून विद्यार्थ्यांना असं वाटायचं की ठीक आहे बाबा, आणखीन पुढच्या राऊंडला चांगलं कॉलेज मिळेल या दृष्टिकोनातून विचार विद्यार्थी करत होता. परंतु जुनी जी फी होती 1,000 रुपये ती विद्यार्थ्यांना परवडणारी होती, आणि यामुळं विद्यार्थ्यांची नाराजी आणि एक निगेटिव्ह सूर विद्यार्थ्यांचा या वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनापर्यंत पोचला. आणि त्या विद्यार्थी संघटनेने CET सेलकडं निवेदन दिले, काही शासनाकडे गेले, आणि शासनाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून CET सेलला निर्देश दिले की जी काही या शैक्षणिक वर्षामध्ये जागा स्वीकृती शुल्कामध्ये आपण वाढ केली होती त्याला स्थगिती देण्यात यावी, आणि जुनी जी काही फी होती 1,000 रुपये तीच आपण कायम ठेवण्यामध्ये यावी. त्यामुळे या विद्यार्थी संघटनेनं विद्यार्थ्यांच्या हितासाठी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या सर्व संघटनांचं हे विद्यार्थ्यांच्या वतीनं मी वैयक्तिक अभिनंदन करतो. ही चांगली गोष्ट आहे. एकीकडं महागाईनं कळस गाठलेला आहे, आणि पुन्हा यामध्ये आणखीन आर्थिक बोजा सहन करायचा, तर हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून हे अडचणीचं होतं. तो प्रश्न सोडवण्याचा काम या संघटनांनी केलेला आहे, आणि त्यालाही चांगला प्रतिसाद CET सेलनं दिलेला आहे. त्यामुळं या विविध संघटना ज्या विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करत आहेत त्यांनीही 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने गेल्या वर्षापासून, यावर्षी 12वी ऑनलाईन काही ट्रान्सफर केसेस आहेत त्या पेंडिंग आहेत. जर आपण याकडं त्या दृष्टिकोनातून पाहिलं, अनेक अडचणी या प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेषतः ट्रान्सफर 11वीतून 12वीमध्ये काही विद्यार्थी मागत आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी येत आहेत. मी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करत असलो तरी संघटनेच्या माध्यमातून जर काय प्रयत्न झाले तर त्याला यश निश्चित येऊ शकतं. यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर सर आहेत, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे पुणे, यांच्याशी संपर्क साधला किंवा काही असे विद्यार्थी तुमच्या संपर्कामध्ये आले तर निश्चित त्यांच्याकडून ह्या गोष्टींची माहिती घेऊन आपण जर निवेदन दिलं तर अधिक सुलभता येण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला तर तो होऊ शकेल असं मला मनापासून वाटतं आहे. पुन्हा एकदा विविध संघटनाचं मनापासून हार्दिक अभिनंदन. आपण इथं थांबूया. धन्यवाद.